घरी या गो शांताराम भाऊ. धनी काय किती बाजिंदा आहे स्वतःच म्हणते. कोण आहे हो या अरे या 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 सरपंच भाऊ घरी जा. मला समजलंय भाऊ आले. हो या या हे आमच्या गावचे सरपंच आहेत. असं असं तुमच्या भेटीला आलो बा. मला कळलं तुम्ही आले. म्हटलं चला लय तुम्ही आमच्या गावावरच उपकार केले बरं हा. शांताबाईंच्या गावाची शान आहेत. काच बापा ते देवाचं तेच पुण्य आहे. आणि ते देवाच आपण काय आपण निमित्त माणूस काय कारणाला निमित्त राहते माणूस ते सबन देवाच्या हाती आहे. हो पण देवही आपल्यासारख्यालाच देवदूत म्हणून पाठवते ना हा. कोणाचं जीवन वाचवे देवदूतासारखेच आले बा तुम्ही. नाही बापा त्या देवाचीच कृपा आपलं काय. सुनबाई चाट होई जाय. काही बिस्किट असतील तर त्या नाही तर मग नाश्ता असेल काही तर. अरे नाही 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 बाई काहीच नको आणू. हे बाय सध्याच चहा घेतला बस आलो. मला समजलं हे आले. मुले रात्रीच माहित झालं पण म्हटलं तर रात्री काय आले उशीर झालता. म्हणून म्हटलं आता भेट घ्यावा म्हटलं. त्या बाई आल्या म्हणतात ना. हो त्या याच्या आजी संग गेल्या बाजारात काही आणतील आता ह्या बाया आले काही साडी गिडी काही घ्यायला गेल्या त्या. अरे लेख असं 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 हो का. आधी पोट दुखते दात तुही तू दे पोट दुखते आधी. पोट दुखते का तो आजीच असं का. तुले नेलं नाही खोटं बोलले रे. अरे अरे श्यामाले नेलं नाही बाप्पा. भूर गेले ते भूर. राहू द्या काका नाही तर दांगड होईल. नाही नाही त्याला माहित आहे आजीचं पोट दुखते. पोट नाही दुखत खोटं बोलले रे श्यामाले संग. अरे 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 श्यामाले नेलं नाही. तो बाप गेला ॲटोतून गेला ॲटोत है ना. याचा बाबा गेला का संग. आजीच गेली वाटते. तोही गेला त्याच्या संग. नाही त्याला माहित आहे आजीचं दुखते आहे की नाही बाबू श्यामा. हे पोट दुखते आधी हे पोट. पोटशीन तिकडे असं असं हे पोट दुखते का तो आजीचं. हे पोट आहे का. मला तर माहितच नाही का हे पोट आहे. पडशील मागे सरा. बाई काही करू नको बाई हा. नाही काका बस तेच मी नाश्ता आहे ना. काय काम नाही ना. बस खाली पोटशीन. मावशी तू हे पाहिलं हे किती साजरे आहे. हो मावशी खरंच खूपच मस्त. हे एका रंगाचं झालं नर आहे हे नाही. कोणीच घालू बाई मी वारे वारे साड्या. जसं काही लग्न आहे वालो. लग्नात नव्हती एवढी भारी. शिटू तुला कोणती आवडली शिंदे घेऊ यातली हा. मला काही नाही पाहिजे. नाही नाही ते तुझ्यासाठी आहे यशोदाबाई. शिटूसाठी त्या तिकडच्या आहेत पतल्या ते नाहीतरी कशा पतल्या चितल्या घालते. काटा पदराच्या लोय आहेत त्या जोड. शिटू त्या मावशीच्या हात बाई. हो आई माहितीये मावशी मला नाही पाहिजे याच्यातली. माझ्या जोड लय झाल्या. शिटू हे पाहिलं का तुम्ही हे दोन दोन पर्सा घेतले बाईनं. एकही नसतिकले तर चालली असती. आता मला कुठे जा लागते बाई साईड वाली. शिटू पाहिली का हे पर्स होते. अरे हो मस्त मावशी. मावशी सारे झाले का दोन्ही मग. शिटू कोंबो होता तो एकत्रच केला होता. एक लागे सारखी हे आहे आणि हे अशी अटकवायची. यशोदाबाईला अटकायची पाय होती ना. यशोदाबाई अटकून दाखव. जाय बाई मी डोक्षरच घेतली होती आणि शांताबाई साऱ्या बाजारात हसत मले. आता आम्ही थैलं बाई डोक्षरच घेतो बाई. बाजाराला तर बाजारा काय म्हणा गेलो कोई काय तो. आता आम्ही जातो की स्वयंपाक करेले. लग्न कार्यात आचार्य बर्थडे नेतात ना आम्हाला पोळ्या करेले. तो डोक्षरच घेतो बाई मी थैलं. आता कोण मागवेल ना. आता तर बाई वर्षच नेत जाईन बाई. याच्यात मग तिकडून येतात शिदोऱ्या देतात ना आम्हाला. पोळ्या का गेलं की नाही शिटू की कार्यक्रम असतात लग्न असो काच बी असो तर तिकडे येतात आचार्या सोबतच्या बाय संग शिदोऱ्या बांधतात. याच्यातच आडत जाईन मग मी शिदोरी. नाही मावशी याच्यात नाही का त्याच्यात भाजी गिजीचे डाग लागले तर मग हे गावा जायला राहू द्या ना. आणि तशी ना थैली मला जवळ आहे दुसरी दिन मी तुला थैली ते नेत जा मग लागलं तुला तो कायले. याच्यात ना खाणं जाऊ ते चांगलं आहे ना असं म्हणतं काय. नाही भर राहू दे तू याच्यात आण. मी म्हणलं बायाला दाखवलं असतं. आमच्या ह्याच्यात की नाही एक कोकिळा आहे की टॉस बॅगा वापरते. पर्स आणते ती. मी म्हणलं त्या कोकिळाला दाखवीन की पाय माझ्याजवळ पर्स आहे आता. दाखव जो कोणती कोकिळा आहे तर
दाखवतो तिला तिला आता एक नाही दोन दोन आहेत माझ्याजवळ. आणि हे बाय हे थैली भेटली की नाही आपल्याला साडीले हे तू कोणची हो शांताबाई? हे त्या साडीला आली नाही हे बालीच्या साडीला आली ना. नाही बाई मला नाही पाहिजे बालीच्या साडीची बालीला दे. तिला नाही पाहिजे तू ने तुला कामात पुढे साडी यातली दे थैलीच काय ते दुकानवाले दिले देतातच. हा मावशी हे पा याच्यात आरात जा तुमची शिदोऱ्या. हे याला चालते डाग पडलाय तो धुता ये. ही पर्स मध्ये नका आणजो असं म्हणता काय? हा ही शिदोरी न्यायला बुटी गे तिकडून आले की. हो शिदोरी हिच्यात आणत जात जा. शिटू हे बघ हे बी पर्स सारखी वापरता येते ना खाजरी आहे मस्त रंगीन किती साजरा आहे भैया राहिलं का? हो मावशी हे वापरू शकता तुम्ही. आई राहू द्या ना ते राहू द्या मी ते धुतो. हे एवढं पिळून टाकतो. अव त्या साडी की नाही ती बिचारी कायच डाग लागला काय नाही मला समजच नाही. अव शांताबाई आपण ते तिकडून आलो की नाही ते साडी घेऊन तर तिथे समोसा नाही खाल्ला का मला वाटतं त्या हॉटेलीतच लागला साडीला डाग. हो वाटते यशोदाबाई मला वाटते हॉटेलातच लागला. कुठे लागेल ना ते डाग काय लागला काय आकाशात लागलं नाही साडीला आता डाग पडते का काय सांग. शांताबाई थांबा नाही तर मी देतो कसं कसं घासून. शांताबाई तुमच्या घरी घासलेट आहे का? घासलेट निघतात डाग. घासलेट आहे का हो शिटू आपल्या घरी? आता माहिती घासलेट तर भेटत नाहीत माय कंट्रोलात भेटत जायत पहिले घासलेट. आता तर घासलेटच नाहीत आपल्या घरी कुठचं आई. राहू द्या मीच घासतो ते. बसा पाय ते साड्या पाहिलं ना मग किती कस घ्या पाहून ती कस नाही असं झालं. हे ब्लाऊज पीस ठेवून द्या ना मग. हो दे बरं त्या अलमारीत ठेवून. शांताबाई एवढे ब्लाऊज पीस खायच्यासाठी घेतले तुम्ही? अहो यशोदाबाई ते मला कसं आहे मागं नियो मग मी काय करतो चहा पाणी झाले की ब्लाऊज पीस त्या बाईच्या हातात देऊन देतो. मग असं वाटते ब्लाऊज पीस दिलं तर बरं वाटते. कोणी पाहुणींले आता हमेशा कोणी येत असते का आपल्या घरी. मग घरात अशी एकखट्ट आणून ठेवली की आपल्याला फायद्याचे होतात. आणि एकखट घेतली की सस्ते ती भेटतात जराशी. एक घेसान तर महाग ते जाते ना वक्तावर आली आहे पाहुणी वक्तावर कुठचं ब्लाऊज पीस आणि खेळ काय भेटते. मग अशी गेली मी कपडे आणायला एक बस्त घेऊन येत असतो ब्लाऊज पिसायचं. मग आलं कोणी की दिलं टेन्शन नाही. माय बाई मोठे लोकांच्या गोटीने आरास राहत पण नाही. आम्ही तर माय एक ब्लाऊज पीस घेतो मग शिवायले झालं एवढं मोठं दुकान टाक्यासारखंच झालं. साड्या बी एवढा मोठा शांताबाई आता हे एवढ्या साड्या शिटूले लागे बालीले काय मै घरी घालायले. शिटू घरी घालते ना साड्या इथल्या. माय बाई आमच्या गावात साड्या विकणार आहे तुम्ही तो आणते इतक्या साड्या तुम्ही एकली ना घेता. एक खट्टा आणि शेल आहे की नाही यशोदाबाई शेल होतं की नाही तर मग आपल्याला सस्त्या ती भेटतात ना जराशा. यशोदाबाई याच्यातली पोषण पडली तर घे बरं असं नाही. माय बाई हो हो म्हणे पाहिजे मामा. हे पा यशोदाबाई मी काय म्हणतो हे पोपटी रंगाची साजरी लागेल तुले. ते पिवळ्या रंगाची आहे ना व्हायचं घे नाही पिवळी घे. नाही बाई मावशी हे ताई नाही जे आवडली ना ते घ्या. मला तो असं वाटू राहिलं की काय एवढं साड्या तर बाई मी आई एक कट्टा आमच्या घरात दुकानवाला येते की त्याच्यात जोड पाहिला फक्त घ्यायचं तर माय बाई. शिटू तुला माहिती आहे का मोठं दुकान होतं माय बाई ते इतकं मोठं खाली वदर न्यारो खाली न्यारो लगी बाजूनं बी माणसाची बी कपडे भेटत त्याच्यात लय मोठं होतं ना माय बाई. आम्ही येता येता समोसा खाल्ला लगे ते करी ती खाल्ली बाई देणं खाऊ घातली हॉटेलातलं खाल्लं ना. हो का अरे वा पाच वा माय शरम लागते बाई हॉटेलात बस खाणं. आयुष्यात जन्मालेले त्यापासून पहिल्यांदा खाल्लं. नाही तर काय हॉटेलात सांगितलं आमच्या गावात बी भेटते आम्ही नानत काय हो बाहेरचं खाणं. पण चांगलं लागलं की नाही ते काय काय खराब लागायचं होय का माय बाई. काय कायची खरेदी केली बाप्पा. अगं ये पिंकी ये बस अमाय पाहुणे आल्या वाटते. तू उचल ना आपला हा पसारा. पाहुणे नाही ते सुनच आहे माई. ये व पिंकी बस. काय मावशी कशा हा साजरी माय बाई साजरी. मी 2 दिवसापासूनच येतो म्हटलं पण ते पात तोडायला गेलती मिरच्या तोडायला गेलती त्याच्यानं काय जाणं नाही झालं. आता मिरच्या राहिल्या काही 1-2 दिवसाची म्हटलं चला मावशीची भेट घेऊन या.
व काल बरं झालं आले नाही आम्ही खरेदीला गेलतो ना शॉपिंगले पाय ना दिले साड्या एव्हा पिंक घे बस इकून बापरे मस्त